म्हणजे बघितलं का माझ्या सुनाचं ढवाळ कसं आहे जोरात हवा हवा एकदम भारी हवा म्हणजे गल्लीत हवा आहे एकदम संपूर्ण हा असं हाणू नको आता का मग आणि ते कशाला मन की बरं झालं चांगलं झालं असं कुठं म्हणते बळच हसू नको म्हणजे मी जळते का तुमच्यावर तुम्हाला म्हणायचं का मी जळते तसं म्हणू नको चार लोक ऐकत आहेत पाहुणे रावळे आलेत आमची मैसाली पुरी घालून टाका तुम्ही तसं ती रेशमी कुठे आहे अगं ती पार्लरला गेली अजून पत्त्या नाही त्याचीच वाट बघते तिची बाई तिला म्हणलं होतं मला घेऊन जाय थोडा तोंडाची एकटीच मिळली तसं म्हण नको माझ्या सुनाला बाबा तोंडील काय जरा जीभ आवड सॉरी हा आत्या तो आली ग माझी रेशमी आत्या बघा माझी रेशमी बघ कशी दिसती काय सुंदर दिसते माझी मैत्रीण हात नको लाव काय करताय आत्या टिक्का लाव दे बाई मला. नजर न लागायची म्हणून आत्या अगं तो कवाचा येऊन बसलाय किती वेळ असतं का रेशमी कोण येऊन बसलं भावड्या अहो आत्या पोरांना काय टाइम लागतो इथं बघा ना एवढा मेकअप करायचा एवढं सजायचं हे काय सोपं दिसतंय का तुम्हाला पण भारी दिसतंय का बाई नाही एकच नंबर एकदम झकास एकदम रेशमी भारी दिसू राहिली. वजत नाही लागत याच नाही आत्या एकदम मस्त आहे लय भारी वाटू राहिलं एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय आता हे सगळं तुमच्यामुळे झालंय खरंच आत्यामुळं मग बाय 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 मध्ये का बस बरं मम्मी ते आले का सगळे आले सगळे आलेत वाट बघतेत वाढून बरं चला चला लवकर कार्यक्रमाला उशीर होतोय निर्मला कर ना पाठ ओळ ना वळून घ्या चला बायानो पटापटा वाढू भूक लागली असेल रेशमीला होय चांगली दिसते की नाही सांग वावळा. एकदा तरी फक्त छान लय जास्त नका लावू मेकअप केलाय महागाचा मम्मी नको लक्ष देऊ चल नीट वावळता येत नाही अजून इकडं लावा जावायला कुंकू नंतर वावळायचं दोघाला वावळाय सगळ्याच्या पुढं पैसा तर 1 रुपया दिला नाही एवढं दिमाग चालवायचं आत्या सांगा ना काय चाललंय मम्मी तू गप्प बस भावडे ए म्हणते ये ना तिकडे जाऊन बसली नुसती मैत्रीण मैत्रीण करती मैत्रिणीसाठी जीव ओळून टाकत असते मी सगळा पर आता जीव नको हा. जास्त कुंकू नको मेकअप खराब होतोय वरच्यावर लाव हे भारी दिसते बाई रेशमी तू काही म्हण खाली बघ एकच नंबर दिसते बाई म्हणते खाली बघ काय झालं खाली पाय पड बाई तिच्या खाली पडलं काय नजर नको लावू माझ्या हा घ्या घ्या बवाळा रेशमीला कोणाची नजर नाही लागाव नाही लागायची आता तुम्ही आहे ना हा तुम्ही आहे की मंदी लय तुला खालवर बघती जाऊ द्या झाला वळा की सगळे थांबले तर
आता आहे ना तुम्ही दोघं पण डोळे बंद करा. मी हे फिरवते आणि मग तुम्हाला एक चूज करायचे त्याच्यामधून की मुलगा होणार की मुलगी. ओके. ओके या आता इकडे. कोणतं हे नाही नाही हे वालं हे वालं का फिक्स एकदम बघा लॉक का? एकदम लॉक. चला खोला. जिलेबी पाहिजे. यांना जिलेबी पाहिजे. पेढा आला पेढा म्हणजे पेढा स्वतःच खाऊन घेतलं. शके हांदण कोण? अगं एवढ्या मोठ्या हॉटेलात आपल्या गल्लीत कोणी केलं का डोहाळे जेवण? नाही नाही केलं. तर तो सुनाचं तरी केलं का? घरी ओवळीत होती. बरं झालं तू केलं. खा आता. खाते देऊ का अजून? नको बस झालं. घ्या ग पोरीनं काय घ्यायचं ते. सुरके कस काय झाला कार्यक्रम? चांगलं झालं गो. हा चांगलं तुझ्या तो तोंडातून निघा ना चांगला झाला का काय? वाटा वाटा बघ ती. तोंडात घास आहे. हा तोंडात घास आहे माझ्या. बरं खा. परत म्हणताना बाई खाऊ दिलं नाही. खा दमानी खा. 5, 6, 7 एवढे जर ताट संपले तर अजून माणसं आहेत जेवायची. तर अजून जर एक्स्ट्रा ताट घ्यायचे तर 400 रुपये जाते. हे पुरी तुझ्या याच्या ताटात जेव ना. लहान लेकरं हा अगं लहान लेकराला ताट नसतंय. जा जेव तिच्या ताटात. त्या लहान लहान लेकरामुळेच ताटाजवळ थांबावं लागतं असं पुतळ्यावाने. काय बाई एवढं मोठं खाल्लं तरी पोट भरा ना. म्हणजे कवर खाती. तिसरा टाइम आहे. पोटच नाही भरलं माझं म्हणून खाऊ राहिले मी. पोट आहे का कोट माही तुझा का पिशवीत भरी ती? पिशवीत हा काही कसं बोलायचं मावशी मला असं बोलावंय तुम्ही. अगं त्याच्यात हात घालती त्याच्यात हात. गपकी पाहुणे रावळे जेवायच्यात मध्ये. मला नको जेवण मग बोलत आता खरं मोठ्या पाण्याने माझ्या रेशमीचं हे आणि ते. खा खा मध्ये खा. तो बी एवढा मोठा कार्यक्रम कवा बघितलाय? हांदणकून खा. बरोबर आहे मावशी. मी काय कार्यक्रम पाहिला नाही असं सपना तर नाही पाहिला. पण मी काय करते असा डबा भर गुलाबजामुला घरी घेऊन जाते गाड्या. म्हणजे माझ्या भागन घरी गेल्यावर खाईन मग येतं नाही खाऊन देत आहे ना. येतं नुसतं वस 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 घर नाही जाते वस वस करता राय तुम्हाला. 4 दिवसाचं मी पाहुणे रावदी जेवायचे. अरे खरंच आहे. चाटळपणा तिकडं. चांदन चांदन झाली रात वटी बरूया पदरात. चांदन चांदन झाली रात वटी बरूया पदरात. 5 सवासनी बोलवा ग पाण्याला फुलानी सजवा ग. हिरव्या वेलीनी झालाय मोठा थाट. हिरव्या वेलीनी झालाय मोठा थाट. वटी भरूया पदरात. वटी भरूया पदरात. हा बरं होतं जेवण. जेवण बरोबर.
कसं होतं अहो, कार्यक्रम? लय भारी कार्यक्रम झाला. जेवण बी एकच नंबर. पटलं का जेवण? लय भारी. काय केलं बाई तुमची आद्य, हा? मी केलंय सगळं नियोजन माझं होतं. हा लयच भारी. त्यांच्याकडून नियोजन. काय नाही घेतलं. असं मी कार्यक्रम केला ह्यो. बघ ना, लय भारी. कसा झाला? लयच भारी कार्यक्रम झाला. याला हो. म्हणतात कार्यक्रम. हो हा हो. अरे बापरे, कोणी मला जेवायला सुद्धा विचारा नाही, सगळे जेवायला बसलेत. काय खरं आहे, कार्यक्रम माझा. सगळ्यांनी पुजलं फिजलं आणि आता निघून गेलेत. सगळे दणकून हाणू राहिलेत, पण कोणी म्हणा नाही की जेवण कर. हे सुद्धा ना मित्रांच्या नादी लागलेत. रेशमे त्या काय झालं ग? हे कुठे येतं? बसलाय तिथं मित्रापाशी. तेच ना, मित्र आले तर लगेच मित्रांना चिटकायचं असतं. बायको सोडून दिली. बायकोला विचारलं सुद्धा नाही की खाती का काय. एवढं तुमच्या पोराचं प्रेम आहे. भूक लागली. भूक नाही लागली मला. माझं डोकं दुखतंय लई. थांब मी आले. कुठं चालले आता तुम्ही? काय करताय आता? थांब, सगळे लोक बघत होते, नजर लागली असं. गब्बस. नजर काढताय? हा म्हणजे चांगल्या आता आहेत बाई. सासू असावी त्या अशी तिच्याला नजर काढून राहिल्यात. माझी मम्मी नाही आली. मम्मी सुद्धा कोपऱ्यात जाऊन बसली. कुठे आहे काय माहित. माझ्या बहिणी पटकन बसली असं जाऊन. तिला मोठ्या पोरीचं काय घेणं देणंच नाही. जेवा, पोटभर जेवा. तुम्ही तर म्हणता जेवण जात नाही. ताट तर गज भरून घेतलंय. मला आज आनंद वाटलाय त्याच्यामुळे ताट भरून घेतलं. फुकटाचा आनंद आहे. फुकटाचा आनंद घ्यायचा. 5 पैसे खर्च नाही करायचे. आनंदाची गोष्ट आहे. मला चांगलं वाटतंय. हा खा. कसा झाला कार्यक्रम? असा कार्यक्रम करावा लागतो लेकी बाळीचा. बरोबर आहे. हा फुकटच नसतं. अजून काय राहिलंय का बाकी? काय नाही बाकी राहिले. नाही का? खा. पाहुणे बघायचे आम्हाला. बघा बघा. यार चल ना जेवायला. नाही, तुमच्या मित्रांसोबत जाऊन बसा. मला नाही चालेल, जेवायचं. मी सूपच पिवलं फक्त, जेवलो नाही मी मी अजून. चांगलं इथून बघत होते. मित्रांसोबत जेवण करत होते का बसा. तुझ्यासाठी थांबले. चल उठ. काय नको, मला नाही जेवण करायचे उठ आता. लवकर. तुम्हाला काय बायकोचं घेणं देणंच नाहीये. अरे कार्यक्रम माझा. इथं आम्ही दोघं उपाशी आहेत. विचार केला का त्याचा? अरे बाबा, फक्त सूप पिलो मी. मित्रांसंग पिवा लागतं. सॉरी म्हणा 2 वेळेस. 2 वेळेस म्हणा, नाही तर मी यायचीच नाही. मग म्हणा लवकर. सॉरी. एकदाच झालं. कान पकडून म्हणा. सॉरी. बस का आता? हा चला. चल. असं असतंय नवऱ्याला मानवायचं.